मार्गदर्शन कामासाठी घेतलं. मागच्याच महिन्यामध्ये जवळजवळ 1.5 तास प्रवास दादांबरोबर बारामतीपासून पुण्यापर्यंत केला. त्या 1.5 तासाच्या प्रवासामध्ये पण दादांनी अनेक राजकीय किस्से सांगितले, सातत्यपूर्ण काम करण्याची त्यांच्या भाषातले किस्से सांगितले. आणि खरंच या सगळ्याच्या त्यांच्या आठवणी आहेत त्या कधीच न विसरण्यासारख्या आहेत. लहानपणापासून माझा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस एका दिवशी येतो असं मी अभिमानाने सांगायचे. आता इथून पुढचा कुठलाही वाढदिवस नेहमीसारखं राहणार नाही याची खूप खंत दादांची वाटते. सगळ्या लाडक्या बहिणींचा भाऊ हरपला, महिलांना देणारा आधारवड या महाराष्ट्रातनं हरपलं, याचं मनापासून खूप दुःख आहे. आमचं आधारवड गेलं एवढंच या निमित्ताने सांगते. आणि माझी देशमुख कुटुंबियांकडनं, जाधव कुटुंबियांकडनं दादांना श्रद्धांजली अर्पण वाटते.